घरात भाजीला काही नसेल ना, तर अशा प्रकारची चमचमीत आणि तेवढीच झणझणीत हिरव्या वाटणातली आपण डुबुक वड्यांची भाजी बनवू शकतो. चवीला तर छानच लागते आणि ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला तर छानच लागते. आणि घरामध्ये अगदी सगळेजण आवडीने खातील अशा प्रकारची ही भाजी आहे. करायला अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर इथं आपण हिरवं वाटण बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथं ना 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ असे कापून घेतलेले आहेत. तुम्ही जर अगदी बारीक चॉप केलेत ना तरीसुद्धा चालेल. तर मी इथं उभेच कट करून घेतले आणि आता यांना आपल्याला एक गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. बघताय ना, व्यवस्थित असं सगळी साईडने मधून पलटून आहे ना आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. खरी जी आपली भाजीची रेसिपी आहे ना, तर ती संपूर्ण आपण कशाप्रकारे कांदा भाजू ना, तर त्यावरती असते. जर कांदा आपण व्यवस्थित भाजला, तर मग चवसुद्धा भाजीला छान अशी येते. या स्टेजला कांदा आला, की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी अर्धा पळी तेल. त्यामुळे काय होतं, की कांदा आणखी छान असा भाजला जातो. पण हो, त्या स्टेपला आल्यानंतरच कांद्यामध्ये तेल टाका, नाहीतर मग कांदा अशा स्टेजपर्यंत येणारच नाही. तो ना अगदी त्यामध्ये म्हणजे आपण भाजीला वगैरे कसा गुलाबी कलर तसा त्या कांद्याला येईल. त्यामुळे मग आपल्याला अशा स्टेजपर्यंत कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मग आपण भाजणार आहोत मिरच्या. तर कांदा आणि हे सगळं जे वाटण आहे ना, तर ते आपण व्यवस्थित थंड होऊ देऊन त्यानंतरच मग वाटून घेऊयात. तर इथं मी चवीनुसार हिरवी मिरची घेतलेली आहे. तर शक्यतो ना अशा प्रकारची हिरव्या मिरच्यांची जर भाजी बनवली ना, तर चवीला ना अतिशय छान अशी लागते. तर मिरच्यासुद्धा सुरुवातीला ना तेल टाकता अजिबात भाजू नका. नंतर थोडे एक 3 ते 4 मिनिटानंतर तेल आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. नाहीतर मग काय होईल, की मिरच्या उडायला जे आहे ना, तर ते सुरुवात होते. तर इथं पण मी मिरच्या ना व्यवस्थित छान अशा ह्या भाजून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना सुद्धा थोडंसं थंड होऊ देऊ. म्हणजे हे जे सर्व वाटण आहे ना, तर ते थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी ना जवळपास 1.5 चमचा धना पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर मग हे असं मस्त असं सगळं वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला लसूण वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल. तर आता मसाला तर आपला वाटून झालेला आहे. तर आता यामध्ये मी टाकणार आहे 2 ते 2.5 पळ्या तेल. तर तेल जास्त नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण थोडंसं तेल तरी जर आली ना, तर कुठल्याही भाजी आपल्याला खायला छान लागते. तर तेलसुद्धा आपलं इथं छान असं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला होता, तर तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा. खरं तर ना मसाला वाटताना खूप पाणी त्यामध्ये घालायचं नाही, कारण मग काय होतं, की त्यामध्ये परतायला खूप जास्त वेळ लागतो आणि तेल जे आहे ना, तर ते लवकर सोडत नाही मसाला आणि मग ते थोडंसं वेगळंच काहीसं लागतं. त्यामुळे मसाल्यामध्ये ना अगदी थोडंसं लागेल तेवढंच पाणी किंवा ते वाटूनच त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी घातली पाव चमचा हळद आणि हे छान असं आपल्याला आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आता इथं आपला मसाला जो आहे ना, तर तो छान असा परतला जातोय. तोपर्यंत आपण एका साईडला डुबुक वड्यांसाठी जे पीठ लागतं ना, तर ते तयार करून घेऊयात. तर इथं ना आपल्याला जेवढं पाहिजे तर तेवढं पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी जवळपास 3 ते 4 चमचे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडीशी म्हणजेच पाव चमचाच्या पण थोडीशी कमी हळद त्यामध्ये घालायची. हे सुके जिन्नस जे आहे तर ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये मग आपल्याला पाणी घालायचं आहे. तर बॅटर जे आहे ना, तर ते आपल्याला खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही आहे. आणि हे अजिबात त्यामध्ये गुठळ्या वगैरे व्हायला नकोत, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर म्हणजे एक प्रकारचं पीठच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्हाला दाखवते अगदी घट्टसर, म्हणजे एकदम असं खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टही नाही, अगदी आपल्याला हाताला आपल्याला टाकता येईल अशा प्रकारचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तोपर्यंत आपला मसालासुद्धा जो आहे ना, तर तो छान असा तयार झाला आहे. तर त्यामध्ये आता थोडंसं अगदी मसाला थोडासा खाली लागतो आहे ना, त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घातलं आणि मग आता हे व्यवस्थित परत आपल्याला मसाला छान एक 3 ते 4 मिनिट परत परतवून घ्यायचा आहे. खरं तर अशा हिरव्या मसाल्याच्या किंवा मग लाल मसाल्याच्या भाज्यांची जी चव आहे ना, तर ती आपण कांदा कशाप्रकारे भाजतो आणि म्हणजे तेलामध्ये आणि कढईमध्ये किंवा तव्यामध्ये, तर ते ते प्रोसेस जी आहे ना, तर ती सगळ्यात इम्पॉर्टंट असते. तर आता यामध्ये ना मी थोडंसं जेवढं आपल्याला पाणी गरजेचं आहे तेवढं पाणी घातलं.
खरं तर ना हे थोडंसं खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, असंच एवढंच कन्सिस्टन्सीची भाजी आपल्याला बनवायची आहे. खूप पातळ जर केली ना तर मग अजिबात चव वगैरे त्याची लागत नाही. तर या ठिकाणी ना एकदम व्यवस्थित असं मी बरोबर पाणी त्यामध्ये घालून घेतलं आणि मग आता चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतले. आणि लक्षात ठेवायचं की आपण जे डुबुक वडे बनवणार आहोत तर त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये मिठाचं प्रमाण घालायचं आहे. आता हे व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि आता जे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर याला एक उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये डुबुक वडे सोडायचे आहेत. जर आत्ताच आपण ह्या स्टेजला डुबुक वडे सोडलेत ना तर मग ते अजिबात शिजणार वगैरे नाही, खाली चिटकून बसतील. त्यामुळे मग एक उकळी आल्यानंतर म्हणजे थोडीशी अशी उकळी यायला सुरुवात झाली ना तर ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये डुबुक वडे घालायचे आहे. तर तुम्हाला लहान मोठे कशा आकाराचे पाहिजे तसे त्या प्रकारे तुम्ही घालू शकता. मी अगदी आपण भजे वगैरे कसे घालतो ना अगदी सेम तशाच पद्धतीचे घातले आणि तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे की इझिली अगदी जे आहे ना तर ते खाली सुटत आहेत. तर अशा प्रकारचंच आपल्याला बॅटर हवं, कारण की खूप जास्त पण घट्ट जर केलं ना आपण तर मग ते एकदम कडक असे तयार होतात आणि चव पण त्यांची पाहिजे तेवढी छान लागत नाही. आणि खूप पातळ जर केला ना तर मग अगदी हातामधून ते खूप सटकायलाच होतात आणि मग शेवसारखेच पडायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी गोल आकार पडेल ना अशाच पद्धतीचे आपल्याला एक 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 करून सगळे जे डुबुक वडे आहेत ना तर ते व्यवस्थित असे सोडून घ्यायचे. तर बघा लगेच आपण त्यामध्ये भाजी खालून उकळते आणि त्यामध्ये आपण टाकलेत ना तर लगेच वरच्यावर ते छान असे तरंगत आहेत, अजिबात खाली वगैरे गेले नाहीत. तर आता यांना एक थोडंसं 2 ते 3 मिनटानंतर आपण सगळे टाकेपर्यंत ते छान असे सेट होतात. त्यानंतर त्यांना थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि परत 5 ते 6 मिनिट यांना छान असं उकळून घ्यायचं आहे. नाहीतर मग हे जे डुबुक वडे आहेत ना तर ते सुद्धा कच्चेच राहतात. तर इथं मी ना कढईवरती थोडंसं अर्धवटच झाकण ठेवलं आहे, कारण जर पूर्ण झाकण ठेवलं तर तेल जे आहे ना तर ते संपूर्ण भाजीचं तेल निघून जाईल त्यासाठी. आणि मग अधूनमधून आहे ना अशा प्रकारे चमच्याने थोडंसं त्यांना मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ज्यावेळेस चमचा त्यामध्ये घालता भाजीमध्ये तर त्यानंतर ना ते एकदम आपल्याला हलकं अशी लागायला सुरुवात झाली ना की समजायचे की आपली भाजी जी आहे तर ती छान अशी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी मस्त अशी आपली चमचमीत आणि तेवढीच झणझणीत छान अशी डुबुक वड्यांची भाजी तयार आहे. जर घरात भाजीला काही नसेल तर हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, कारण सगळेजणं घरामध्ये आवडीने खातात आणि त्यासोबत ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजेच भातासोबत खायला तर अतिशय छान लागते. तर तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीने एकदा हे अशा प्रकारची डुबुक वड्यांची भाजी नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.